नमस्ते मित्रांनो. आज ना आपण एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट बघणार आहोत, आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल. हो, चला तर मग आपल्या शरीराची ओळख करून घेऊया. अरे वा, जरा या चित्राकडे बघा. काय दिसतंय? आपले मित्र काहीतरी करत आहेत, बरोबर? एक जण बघा फुटबॉल खेळतोय आणि ती मुलगी, ती तर वाहतूक पोलिसांसारखी हातवारे करून रहदारी थांबवत आहे. सगळे किती मजेत आहेत, नाही का? पण मग एक विचार करा, ही सगळी कामं करण्यासाठी ते शरीराचे नक्की कोणते भाग वापरत असतील? फुटबॉल खेळायला, हातवारे करायला काय काय लागतं? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि आपल्या शरीराची रचना समजून घेऊया. तर बघा, आपले शरीराचे ना मुख्य 4 भाग आहेत. कोणते? सगळ्यात वर डोके, मग येतं धड आणि त्याला जोडलेले असतात हात आणि पाय. आणि यातली गंमत अशी आहे की आपलं डोकं, हात आणि पाय हे सगळे या मधल्या भागाला म्हणजे आपल्या धडाला जोडलेले असतात. आपलं धड म्हणजे जणू काही आपल्या शरीराचा मेन आधारच आहे. चला तर मग, सगळ्यात आधी आपण आपल्या शरीराच्या वरच्या भागांबद्दल बोलूया, म्हणजे आपलं डोकं आणि धड. हे बघा, हे आहे आपलं डोकं. डोक्यावर काय असतं? बरोबर, केस. आणि आपल्या चेहऱ्यावर 2 सुंदर डोळे आहेत, 2 कान, 1 नाक आणि बोलण्यासाठी 1 तोंड. आणि तोंडाच्या खाली हा जो भाग आहे त्याला हनवटी म्हणतात. किती महत्वाचे आहेत ना हे सगळे भाग? आता आपलं डोकं आणि धड यांना जोडणारा एक महत्वाचा पूल आहे, तो म्हणजे आपली मान. ह्याच मानेमुळे आपण आपलं डोकं सहज इकडे तिकडे फिरवू शकतो. आणि हो, हे पण लक्षात ठेवा की मानेच्या पुढच्या भागाला आपण गळा म्हणतो. आता जरा धडाकडे बघूया. आपलं धड कशाने बनतं? तर छाती, पोट आणि पाठ हे सगळं मिळून धड तयार होतं. आणि आपले हात धडाला जिथे जोडलेले असतात ना, त्या भागाला खांदा म्हणतात. आणि पाय जिथे जोडलेले असतात तो भाग म्हणजे खुबा. ठीक आहे, आता आपण त्या भागांबद्दल बोलूया जे आपल्याला पळायला, उड्या मारायला, वस्तू उचलायला, म्हणजे जवळजवळ सगळीच कामं करायला मदत करतात. बरोबर ओळखलत, आपले हात आणि पाय. आपल्या एका हाताचे पण 3 मुख्य भाग आहेत, माहितीये? खांद्यापासून कोपऱ्यापर्यंतचा भाग म्हणजे दंड, मग कोपऱ्यापासून मनगटापर्यंतचा भाग आहे अग्रबाहू, आणि सगळ्यात शेवटी येतो आपला पंजा. आणि या भागांना जोडण्याचं काम कोण करतं? तर कोपर आणि मनगट. आणि जसे हाताचे भाग आहेत ना, अगदी तसेच पायाचे पण 3 भाग आहेत. खुब्यापासून गुडघ्यापर्यंतचा भाग आहे मांडी, मग गुडघ्यापासून घोट्यापर्यंतच्या भागाला तंगडी म्हणतात, आणि सगळ्यात खाली आहे आपलं पाऊल. आणि यांना जोडणारे सांधे कोणते? तर गुडघा आणि घोटा. चला, एकदा पटकन आठवूया. हात म्हणजे काय? दंड, अग्रबाहू आणि पंजा. आणि पाय म्हणजे मांडी, तंगडी आणि पाऊल. आहे की नाही सोपं लक्षात ठेवायला? बरं, आपण शरीराचे वेगवेगळे भाग तर पाहिले, पण हे सगळे भाग मिळून हालचाल कशी करतात? आणि हो, अवयव हा शब्द आपण ऐकतो, त्याचा अर्थ काय असतो? चला, हेच समजून घेऊया. ओके, तर अवयव म्हणजे काय? सोपं आहे. शरीराचा असा भाग जो एखादं ठराविक काम करतो त्याला अवयव म्हणतात. आणि जे अवयव आपल्याला बाहेरून दिसतात, जसं की आपले कान, नाक, हात, पाय, त्यांना बाह्यावयव असं म्हणतात. हे चित्र बघा, ही मुलगी खाली वाकली आहे आणि चेंडू उचलतीये. आपणही दिवसभरात कितीतरी वेळा खाली वाकतो, नाही का? पण कधी विचार केलाय का की आपलं शरीर असं वागतं तरी कसं? याचं उत्तर ना खूपच सोपं आहे. आपलं शरीर सगळ्याच ठिकाणांहून वाकत नाही, तर काही ठराविक ठिकाणीच वाकतं. जसं की आपण कमरेत वाकू शकतो, म्हणून तर जमिनीवरची वस्तू उचलता येते. आणि आपले पाय, ते खुबा, गुडघा आणि घोट्यामध्ये वाकतात, म्हणूनच तर आपण चालू शकतो, पळू शकतो, उड्या मारू शकतो. आता आपण आपल्या शरीराची रचना तर पाहिली, पण एक गंमत सांगू का? आपल्या सगळ्यांचे अवयव सारखेच असले तरीही आपल्यातला प्रत्येकजण इतरांपेक्षा खूप वेगळा आणि खास आहे. या जगात अब्जावधी लोक आहेत. सगळ्यांना डोळे, नाक, कान, हात, पाय सगळं सारखंच आहे. पण तरीही बघा, कोणीही अगदी हुबेहूब दुसऱ्यासारखं दिसत नाही. प्रत्येकाची उंची वेगळी, चेहरा वेगळा, केसांची ठेवण वेगळी, आणि हेच वेगळेपण आपल्याला खास बनवतं. आणि तुम्हाला माहितीये, अगदी जी जुळी भावंडं आपल्याला एकदम सारखी दिसतात ना, त्यांच्यात सुद्धा थोडा तरी फरक असतोच. म्हणजे या जगात कोणीही कोणाची 100% कॉपी नाहीये. आणि जाता जाता एक शेवटची गंमत, आपलं शरीर बोलतं सुद्धा. अरे पण तोंडाने नाही हा, तर खुणांनी. म्हणजे कसं? थांब असं सांगायचं असेल तर आपण हात दाखवतो, किंवा खूप थंडी वाजत असेल तर आपोआप कुडकुडायला लागतो. ही सुद्धा शरीराची एक भाषाच आहे. तर मित्रांनो,
कशी वाटली आपल्या शरीराची ही सफर? आता तुमच्यासाठी एक छोटासा विचार आहे. तुम्ही तोंडाने न बोलता फक्त शरीराच्या हावभावांनी किंवा खुणांनी अजून काय काय सांगू शकता? जरा विचार करा आणि आपल्या शरीराची ही गमतीशीर भाषा ओळखायला शिका.